गोविंद भगवान की जय। नमः परम कल्याण नमः परमोंगल वासुदेवाय शांताय यदूनांपतये नमः। नमः परम कल्याण नमः परमोंगल वासुदेवाय शांताय यदूनांपतये नमः। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत सुंदर अशा अमृतानुभवातला अभंग आज आपण चिंतनाला घेतला आहे। हा अनुभव अमृतानुभव आहे, म्हणजे अमृत तरी कल्पित आहे, परंतु हा अनुभव साधकाला येणं अत्यंत आवश्यक आहे किंवा कळकळीचं आहे किंवा अत्यंत ज्याच्याशिवाय साधना परिपूर्ण होत नाही अशा अवस्थेतला आहे, त्याबद्दलचा हा अभंग आहे। महाराज म्हणतात, हरी आला रे हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे। हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचुनी न दिसे रीते रे। हरी पाही रे हरी ध्याई रे, हरी वाचुनी दुजे नाही रे। हरी वाचे रे हरी नाचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे। हरी आदी रे हरी अंती रे, हरी व्यापकू सर्वाभूती रे। हरी जाणारे हरी वाणारे, बाप रखुमा देवी वरू हरी राणारे। हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे। जसं मी आत्ता प्रारंभामध्ये प्रस्तावनेमध्ये बोललो की प्रत्येकाच्या साधनेची यथार्थ पूर्ती किंवा प्रत्येकाने केलेल्या आध्यात्मिक प्रगतीचा कळस किंवा प्रत्येक जीवाचं अंतिम तत्व काय आहे, तर श्री भगवंतांना प्राप्त करणे, श्री भगवंतांना आपल्या दृष्टीने पाहणे, श्री भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये पाहणे, किंबहुना भगवंतांची कुठेतरी आम्हाला पुसटशिका होणे, ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे। भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तांच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत, 4 अवस्था सांगितल्यात गीतेने। त्यातली पहिली अवस्था ती आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त असे 4 प्रकारचे भक्त सांगितले। ज्यावेळेला एखाद्याला खूप आर्तता लागते, खूप गरज असते, आपले एखादी काम पूर्ण व्हावं, मदत व्हावी, अशा तऱ्हेने तो व्याकुळतेने भगवंताला हाक मारतो की देवा धाव, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही। त्यावेळेला देव कुठल्यातरी रूपाने मदतीला येतो, तो आर्त भक्त आहे। दुसरा भक्त आहे तो अर्थार्थी भक्त आहे की तो भगवंताकडून काहीतरी प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील भगवंताला हाक मारतो। त्याला काही प्राप्त करायचं असेल, विद्या पाहिजे असेल, नोकरी पाहिजे असेल, संतती पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल, पत्नी पाहिजे असेल, व्यवहारातली एखादी गोष्ट पाहिजे असेल, कोणीचा आजारपणातून निवृत्त व्हायचा असेल, हा अर्थार्थी म्हणजे तो भक्त जो आहे अर्थार्थी ठरतो आणि तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री भगवंतांच्या चरणाला जातो। भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतो, पण नंतर पुन्हा भगवंतांची भेट नाही। एक जिज्ञासू भक्त आहे, तो जिज्ञासेच्या पोटी श्री भगवंताला जाण्याला जातो। देव कसा असेल, देव मला भेटेल तो कसा भेटेल। सुरुवातीला अक्रूरजी महाराज जिज्ञासू होते, कृष्ण कसा असेल, तो कसा दिसत असेल, तो मला काका म्हणेल का, नात्याने तुझा काका लागतो वगैरे वगैरे, ही जिज्ञासा आहे। तर भगवान परमात्मा त्यांची जिज्ञासाही व्यवस्थितरित्या परिपूर्ण करतात। मी क्षेत्रावर जातो आहे खरं, तर तो ओळखीचे गुरुजी भेटले पाहिजेत, त्यांनी मला देवापुढे नेलं पाहिजे, व्यवस्थित संकल्प सोडला पाहिजे, व्यवस्थित माझ्याकडून सगळं केलं पाहिजे, दक्षिणा पण मी देईल तेवढीच घेतली पाहिजे, नैवेद्य सगळं झाला पाहिजे, मला प्रसाद पण व्यवस्थित मिळाला पाहिजे। हे जिज्ञासू भक्ताचं लक्षण आहे। पण ज्ञानी भक्त जो आहे ना, हा भगवंतांच्या प्राप्तीसाठी हर प्रकारातून भगवंतांच्या स्वरूपाचं ज्ञानाची एकंदरीत जोड आपल्या अंतःकरणाला देतो आणि त्या जोडीतून तो भगवंताला कायमस्वरूपी पाहण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला पुन्हा एकदा सांगावं वाटतं मला सगळ्यांना की भगवंतांच्या भक्तीमधला अविभाज्य भाग म्हणजे एकदा तरी श्री भगवंताला डोळे भरून पाहावे, त्याला डोळे भरून आपल्या प्रेमरूप अवस्थेतून त्याला आत्मसात करावं, जमलं तर त्याला मिठी मारावी, जमलं तर त्याशी गुजगोष्टी कराव्यात, काही जमलं तर भगवंताला आपलं सुखदुःख सांगावं, भगवंताला काही प्रश्न विचारायचे असतात आमच्या अंतःकरणामध्ये की मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं नेमकं स्वरूप काय आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी त्याच्या हृदयामध्ये असतात। तो ह्या सगळ्या जिज्ञासून सद्गुरूंकडे जातो। सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर सद्गुरू प्रेमाने त्याला हसतात आणि सांगतात की तू अमुक उपासना कर,
अमुक एक प्रकारे भक्ती कर, तुला भगवंताची भेटी प्राप्ती निश्चित होईल. साधक पण अत्यंत निष्ठेने तशी भक्ती करतो, साधना करतो आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठी विचार करतो. पण एखाद्या दृष्टांत होतो, स्वप्नामध्ये दिसतो देव, एखादा दृष्टांत होतो सद्गुरूंच्या रूपात दिसतो देव, एखाद्या वेळेला एखादा दृष्टांत होतो आणि दृष्टांतालाच तो अनुभव मानावा लागतो. पण खरा साधक जो आहे ना, हा भगवंतांचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ इच्छित असतो. आपण जी योजना सुरू केली, म्हणजे हे आपण जे सध्या भागवतावरती किंवा हे चिंतन करत आहोत, आपण जे रोज रात्री 1 तास बसण्याचा प्रयत्न करतो, हे चिंतन कशासाठी आहे, तर आपल्यातली खरी जागृती, आपल्यातला खरा भाव जागृत व्हावा आणि त्या जागृत भावनेने आपण श्री भगवंतांना आत्मसात नाही करायचा, अनुभवायचं आहे. मी पुष्कळदा पाहतो की आपल्यातले बहुतेक मंडळी जे आहेत ना, ती शब्दांचे अर्थ काढण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्या शब्दाच्या भावातला भाव आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी कसा बोललो, मी कसं सांगितलं, माझा भाव काय आहे, मी कोणापेक्षा असं सांगितलं, हे त्याचे काही घेणं देणं नाही आहे. मला असं काही करायचं आहे की जेणेकरून प्रत्येकाच्या अंतःकरणामधला हा तो चौथा भाव आहे, ज्ञानभक्तीचा भाव, हा जागृत व्हावा आणि प्रत्येकाने प्रत्यक्षच्या भगवंतांचा अनुभव घ्यावा. तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे संतसुद्धा भगवंतांचा हा अनुभव कसा येतो हे या अभंगामध्ये सांगतात. आधी अनुभव सांगितला, मग परिणाम सांगितला आणि सगळ्यात शेवटी हे कसं प्राप्त होतं त्याचं गुपित सांगितलं. असे 3 भाग याच्यामध्ये या अभंगात आहेत. आधी अनुभव सांगितला, मग परिणाम सांगितला आणि मग गुपित सांगितलं की या भगवंताला प्राप्त कसं करायचं. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जी काही तळमळ आहे, त्या तळमळीचं या ठिकाणी वर्णन आहे. पहिल्यांदा अनुभव सांगणार आहे, पहिल्यांदा भगवंताला प्राप्त कसा झाला त्याचं वर्णन करणार आहेत, मग अनुभव काय येतो ते सांगणार आहेत आणि मग सर्वसामान्य लोकांच्यासाठी भगवंताला प्राप्त करण्याचा सुगम मार्ग कोणता आहे ते सांगणार आहेत. एकाच अभंगामध्ये 3 स्तर आहेत की ज्याच्यामध्ये कशी कृपा झाली, कसा दिसतोय आणि कशी कृपा व्हावण्यास जर इच्छा असेल आपली या जन्मात भगवंताला पाहायचं तर नेमकं मी काय केलं पाहिजे, या तिघांचीही चर्चा ही या एकाच अभंगामध्ये माऊलींनी इतकी विलक्षणरित्या केली आहे की त्यांच्या त्या विलक्षणरित्या गोष्टीला म्हणजे मला एकच डोळ्यापुढे आलं हे असं असताना की आई काय करते माहिती का, आई म्हणते की बबड्या माझा आज भातू खाणार आहे, भाता खाणार आहे आणि बाळाला भातासाठी मी आज खूप छान इंद्रायणी तांदूळ आणले, छान शिजवले बरं का, इतके मऊ आज कुकरमध्ये नाही शिजवले तांदूळ, आज मी तांदूळनं भांड्यात शिजवले आणि ते शिजत असताना ना काय वास आला, इतकी सुंदर वास. मग त्याच्यामध्ये ना मी एक कणभर मीठ टाकलं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आणि त्या भाताला असं बोटाने कालवून हो की नाही रे बबड्या. तो बबड्या आईकडे बघत असतो, फक्त आत्मसात त्याला कळत नसतं, म्हणजे बघत असतो त्याच्याकडे, लहान लेकरू बघत असतं आणि ते भात त्याचा छान तयार केला आहे. आता हा भात माझा मी बाबांना देणार नाही, ताईला देणार नाही, आजीला देणार नाही, आजोबांना देणार नाही, फक्त देणारे माझ्या सोनूल्याला, माझ्या छकुल्याला, माझ्या बंडूल्याला. आणि हा भात देण्याच्या पूर्वी मी खाऊन बघणार आहे बरं. त्यामुळे आई खाती, खूप छान लागला, खूप छान आहे, अजून काय हवं आहे का रे, थोडं तूप चालेल याच्यामध्ये, हां परत तूप टाकायचं, परत भात कालवायचा आणि मग त्याच्यानंतर आई खाते म्हटल्यानंतर न बोलता येणाऱ्या त्या मुलाच्या तोंडामध्ये पहिला घास भरवायचा. पहिल्यांदा तो मुलगा आईला वाटतो तूच खा, पण तरी अरे तू खा म्हणून आईने तो घास त्या मुलाच्या तोंडामध्ये भरवायचा आणि नंतर एवढा आनंद मुलाला होतो की तो भात खातो. पण भात खाताना मुलगा एकाच जागी बसत नाही, इकडं फिर घरभर फिरतो आणि ती भाताची ताटली हातामध्ये घेऊन ती मुलाच्या मागे घरभर फिरते. कारण मुलाची भूक ही मुलाला लागत नाही तर ती आईला लागते आणि आई ते भाताची ताटली घेऊन घरभर फिरते, मुलाला खाऊ घालते आणि पोट भरल्यानंतर आपल्याच पदराने मुलाचं तोंड पुसते आणि गोडगोड पप्पी घेते आणि म्हणते आता माझं पोट भरलं. आणि मग बाळालाही कळतं की भाता खाल्ल्याने पोट भरतं, पण भाता खाल्ल्याने पोट भरतं हे बाळाला शेवटी कळतं. तसं या अभंगामध्ये काय केलं म्हणजे भगवंत भेटणार आहे हे शेवटी कळतं. ही माऊली ज्याप्रमाणे आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराबरोबर गुजसंवाद करते, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये हा गुजसंवाद केलेला आहे तुम्हा आम्हा सगळ्या लेकरांच्या बरोबर. पहिल्यांदा कसा देव भेटतो, कुठे देव दिसतो, कसा देवाचा अनुभव येतो आणि नंतर देवाला प्राप्त कसं करायचं, या 3 रचना या अभंगामध्ये आहेत.
आणि या 3 रचना असल्या कारणामुळे या अभंगाकडे जरा काळजीपूर्वक आणि प्रेमपूर्वक बघा. मी आपल्याला पुन्हा पुन्हा अगदी विनंतीपूर्वक सांगतो की हा उपक्रम नुसता वेळ जाण्यासाठी नाही आहे. हे जे मी तुम्हाला सांगतो आहे ते पुन्हा पुन्हा वेळ काढून ऐका. हे जे मी काही बोलतो आहे ते समजावून घ्या, कारण हे परत दिसणार नाही. तुम्ही एखाद्याला विचारून याच्या यूट्यूबवरती बघून शब्दांचं जनजन नका करू. मला तर शब्दामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही, मला तर अजिबात नाही आहे. तुमचा अनुभव सांगा. तुम्ही 5च वाक्य बोला, पण या अभंगातलं मला हा आनंद जाणवला हे सांगा. ह्याच्या आपल्याला जायचं आहे. पण दुर्दैवाने सगळेच जणं पोपटपंची म्हणतात त्या पद्धतीमध्ये अडकतात. मी कसा बोललो, मी कसं लिहिलं, मी कसं केलं. तर हे नाही, ह्याचा उपयोग होणार नाही आहे. अध्यात्मातला जो परिसस्पर्श आहे तो प्रत्येकाच्या अंतःकरणाला झालेला आहे, तो अनुभवा. ही कळकळीचं सांगण्यात. आता अभंगाच्या अंतरंगामध्ये मी शिरतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की हा अनुभव कसा मिळाला मला, तर या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या 2ऱ्या ओळीमध्ये याचं रहस्य सांगितलं आहे. हरी आला रे, हरी आला रे, संत संगी ब्रह्मानंदू झाला रे. केवळ संतांचा संग झाला म्हणून मला हा ब्रह्मानंद म्हणजे हरी परमात्म्याला पाहण्याचा आनंद प्राप्त झाला. पण संतसंग झाला म्हणजे ब्रह्मानंद झाला म्हणजे काय झालं, तर संतसंगतीमुळे परमानंद रूपी श्रीहरी स्वयंप्रकाशाने माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला. श्रीमद भागवतातलं पहिलं वाक्य तेच आहे की तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यंत यत सूर्यः. आदि कवी जो कोणी ब्रह्मदेव होता. कवी म्हणजे काय, कल्पनेचा विस्तार करणारा तो कवी. आपण तरी काय त्यातलेच आपल्या कल्पनेचा विस्तार करतोय आपण. पण तेने ब्रह्महृदय आदि कवये, तो ब्रह्मदेवाच्या म्हणजे त्या आद्य कवीच्या हृदयामध्ये प्रकट झाला आणि त्यांनी दिव्य ज्ञान दिलं. काय ज्ञान दिलं की या सृष्टीच्या आरंभीही काही नव्हतं, सृष्टीमध्येही काही नाही, पुढेही काही असणार नाही, मीच आहे, माझ्याशिवाय म्हणजे मृगजळ आहे, याच्यामध्ये जागृत स्वप्न सुषुप्तीत मीच आहे. हे जे प्रथम चरणामध्ये जे म्हणजे भागवताच्या प्रथम श्लोकात जे काही वर्णन आपण जन्माद्य असं घेतो वयामध्ये जे म्हणतो ते सगळं वर्णन इथे आहे. मग ब्रह्मानंद होतो म्हणजे काय होतो, तर संतसंगतीने परमानंद स्वरूप श्रीहरी आपल्या स्वयंप्रकाशाने साधकाच्या अंतःकरणात प्रकट होतं. ज्या वेळेला साधकाच्या अंतःकरणामध्ये श्रीहरी प्रकट होतो त्यावेळेला जो आनंद होतो ना, त्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. मग एका ठिकाणी म्हटले ब्रह्मानंदे लागली टाळी मग देहाचे कोण सांभाळी. अंतःकरणामध्ये श्रीहरी स्वयंप्रकट झाल्यामुळे, हृदयामध्ये आल्या कारणामुळे जो आतमध्ये जो स्वयंप्रकाश जाणवायला लागतो ना, तो खरा आनंद आहे, तो खरा आनंद आहे. मी एक प्रश्न तुमच्याशी सगळ्यांना विचारतो, सगळेजण मॅच्युअर्ड आहात. तुम्हाला सगळ्यांना ज्यावेळेला पहिल्यांदा कळलं की आपण वडील होणार आहोत किंवा आपण आई होणार आहोत, हे कधी कळलं? जर आपल्या पत्नीने सांगितलं की गर्भ स्थित झालेला आहे, तो गर्भ बोलला होता का? नाही. तो गर्भ प्रथम बोलतो का? नाही. गंमत अशी की 2 महिने झाल्याशिवाय तो गर्भ बोलतही नाही, आपलं अस्तित्वही दाखवत नाही. पण 2 महिने झाल्यानंतर तो गर्भ आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही. तसं 2 मन आणि बुद्धी, मन आणि चित्त एक झाल्याशिवाय परमात्मा अंतःकरणात आलेला आहे हे अस्तित्व साधकाला कळत नाही. पण हे ज्या वेळेला कळतं त्याच्यानंतर केवढा आनंद होतो पहिल्यांदा की अरे मी पिता होणार आहे, मी बाप होणार आहे. काय होईल, मुलगा मुलगी तो भाग आलायदा, पण मी बाप होणार आहे. तो आनंद इतका असतो, इतका आनंद असतो की त्या आनंदाने आपण वेडे होतो. त्याला तर सांगतो आई मी बाबा होणार आहे, बाबा मी बाबा होणार आहे, मित्रा मी बाबा होणार आहे, डॉक्टर मी बाबा होणार आहे. ती बाई पण सगळ्यांना सांगत असते मी आई होणार आहे, मी आई होणार आहे, मी आई होणार आहे. मग अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाशाने प्रकट झालेला श्रीहरी ज्या वेळेला त्याचा स्वयंप्रकाश हृदयात दिसायला लागतो ना, त्याला समजावं की हरी आपल्या हृदयामध्ये आलेला आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या ओळीमध्ये दिलं आहे. हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे. हरी आला, कुठे आला हरी? तर तो माझ्या अंतःकरणामध्ये आला आणि माझ्या डोळ्याला दिसायला लागला. मला पहिल्यांदा कळलं की मला दिवस गेलेले आहेत. मला पहिल्यांदा कळलं मी बाबा होणार आहे. मला पहिल्यांदा कळलं की गुरूंनी दिलेले बीर रुजलेलं आहे. मला पहिल्यांदा कळालं की मला खरंच अध्यात्मामध्ये कोणीतरी येऊन टप्पल मारून ते स्पर्श करून गेलेला आहे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं.
ध्रुवबाळजी म्हणतात तीच गोष्ट, हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे. अरे भगवंत आला, मला कळलं, तो माझ्यामध्ये आला. आपण म्हणतो ना की पावसाळा आला बरं का. आता कशावरून आला? 7 जून आला म्हणून पावसाळा आला का? कितीतरी वेळा 7 जून कोरडे गेले. माझं वय 60 वर्षामध्ये मी कितीतरी वेळा 7 जून कोरडा बघितला आहे. आता पाऊस आला मला कसं कळलं? पाऊस आला आहे मला कळलं कारण आकाशामध्ये ढग जमा झालेले आहेत, वातावरणामध्ये गारवा आलेला आहे, प्रेमाचे भुरभुर सुरू झाले, मातीने सुगंध निर्माण केलेला आहे. आणि आता कळालं की आता कुठल्याही प्रकारचं प्रेशर आल्यानंतर पाऊस येणार नाही, आता सतत पाऊस येणार आहे. आणि मग ते जे आनंद आहे त्याच्यामध्ये शेतकरी त्या आनंदाने पेरणी करायची तयारी करतो. त्याला म्हणतात मान्सून आला, पाऊस आला. तसं ज्याला अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाश दिसायला लागतो ना, त्याला समजतो की हरी आला. पुन्हा एकदा जन्माद्यसेवरती येतो. जन्माद्यस येतो वयाद तर ते 414 तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यंती सूर्या तेजो वारी मृदाय यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वामध्ये भरलेला तो आत भरलेला आहे. धामना स्वन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही. त्या सत्याचा साक्षात्कार माझ्या हृदयाला झाला. हे जे मंगलाचरण भागवतातलं आहे ना, त्या मंगलाचरणातलीच ओळ इथे आली आहे, हरी आला रे, हरी आला रे. हरी आला म्हणजे कसा आला मला कळाला? संतांच्यामुळे मला कळलं, संतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे मी गेलो मला कळलं. पण मला ब्रह्मानंद जेव्हा झाला तेव्हा मला कळलं हरी आला. मग हा ब्रह्मानंद कोणता? तर ब्रह्मानंद म्हणजे माझ्या आतमध्ये ज्योत प्रकट झाली आणि ती ज्योतच मला आता सगळीकडे श्री भगवंतांची अनुभूती देऊ लागली. श्री भगवंतांची अनुभूती ही पण फार महत्त्वपूर्ण आहे. ही अनुभूती एवढी महत्त्वाची आहे की जशी धारणा होते ना तसं दर्शन होतं. आता मगाशी अरुणाताईंनी फार छान सांगितलं वाक्य, मला आवडलं ते वाक्य तिचं, की जर एखाद्याला कावीळ झाली असेल तर सगळीकडे तिला त्या माणसाला पिवळंच दिसतं. एखाद्याने जर गॉगल लावला तर सगळीकडे त्याला त्या रंगाचंच दिसणार आहे. एक राजा होता, राजाला काहीतरी रोग झाला आणि तो रोग झाल्या कारणामुळे राजाला वैद्याकडे नेलं, पुष्कळ उपाय झाले, उपयोगाचं काही यश झालं नाही. शेवटी वैद्यराजाने सांगितलं की राजाच्या समोर सगळ्या हिरव्या गोष्टी आणा म्हणजे राजा बरा होईल. मग त्याने फरमान काढलं, कपडे हिरवे घाला, सगळ्यांचे कुंकू हिरवं लावा, पण भिंतीचा रंग हिरवा द्या. आणि खरंच राजा बरा झाला. आणि असं करता करता राजा एकदा घोड्यावर गेला तर अख्खं राज्य त्याचं हिरवं झालेलं दिसलं. त्याला फार आनंद झाला. पण एक मुलगा बाकी खेळत होता आणि खेळता खेळता तो मुलगा जो आहे ना त्याच्या अंगावरती छान त्याच्या आवडीचे कपडे होते. राजाला राग आला, त्याच्या आईवडिलाला बोलवलं, मुलाला बोलवलं, ह्याने काय हिरवं घातलं नाही. राजा चिडला. त्या तो मुलगा म्हटला, तुम्हाला औषध देणारा वैद्य 1 नंबरचा मूर्ख आहे. तुम्हाला जग हिरवं करायचं होतं ना, मग हिरवा चष्मा दिला असता तर जग हिरवं दिसलं असतं. आम्हाला एवढ्या लोकांना त्रास द्यायची गरज नव्हती. मग हीच गोष्ट अनुभवाला घ्या की हरी आला रे. हे जर अनुभव घ्यायचा असेल ना तर संतांच्या संघामध्ये तुम्हाला ब्रह्मानंद म्हणजे आत्मानुभव आला पाहिजे. तो आल्याशिवाय खरंच देव भेटल्याची अनुभूती होत नाही. नुसतं आपण म्हणतो की भाकरी खाल्ल्याचा आनंद भाकरी खाल्ल्यानेच मिळतो, भाकरीचं वर्णन केल्याने आनंद मिळत नाही. का असं झालं? कारण आपण भाकरी ही कल्पना करतो. ज्ञानेश्वर महाराज भाकरी हे ब्रह्मानंद मानतायत, सत्य मानतायत. म्हणून हा अमृतानुभवातला अनुभव आहे. तुम्ही म्हणून म्हणा की हरी आला रे, हरी आला रे. मला वाटतं एवढं विवेचन पुरेसं आहे. हरी आला रे, हरी आला रे म्हणजे हरी आला म्हणजे नेमकं काय झालं? आता अनुभव काय आला? तो अनुभव पुढच्या 4 कडव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी प्रेमाने दिला. ते म्हणतात की हरी आला, नुसता हरी आला, हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी येथे रे, हरी तेथे रे. हे कळण्यासाठी थोडंसं रामायणामध्ये जाऊ. भगवान जानकी सीतापती राम लांबून जातात तर शंकर भगवान नमस्कार करतात आणि त्याला पार्वती विचारते कोणाला नमस्कार केला? मी सती विचारते कोणाला नमस्कार केला? तो म्हणजे परब्रह्म गेलं. मी परीक्षा करते म्हणून जेव्हा सती जाते परीक्षा करायला त्यावेळेला सती सीतेचं रूप घेऊन जाते. त्याला प्रभू रामचंद्र तिच्यासमोर 3ही रूपामध्ये येतात, राम लक्ष्मण जानकी. तेव्हा ती घाबरते आणि त्याच्यात की माते आपण आलं पण वृषभानू कुठे, माझे वृषकेतू कुठे आहेत? त्या तिला भीती वाटते. मग नंतर तिला अनुभव देण्यासाठी रामरायांनी जिकडे पाहे तिकडे रामच दर्शन घडवलं. आकाशात, पाठीमागे, पुढे. नंतर तिने डोळे मिटले तर आतमध्ये पण तिला ती राम लक्ष्मण जानकी दिसले.
हा अनुभव येण्यासाठी हा आलेला अनुभव माऊली ज्ञानेश्वर महाराज आता वर्णन करतात. हरी येथे रे म्हणजे इथे आहात, हरी तेथे रे म्हणजे तुमच्यात, आणि हरी वाचून न दिसे रीते रे. आता भगवंता वाचून मला रिकामं काहीही दिसत नाही. गाथ्यामध्ये वर्णन केलं आहे की धर्मराजाला जसे सगळे साधू दिसायचे तसं झालं. एकदा धर्मराजा, 5 पांडव, 100 कौरव गुरुकुलात शिकत असताना एक गमत झाली की द्रोणाचार्यांच्याकडे शिकत असताना द्रोणाचार्यांच्या आश्रमाच्या बाहेर घाण वास आला, अतिशय घाण वास. हा एवढा घाण वास कसला आहे म्हणून गुरुदेवांना ते वासामुळे शिकवणं शक्य झालं नाही. वास शोधायला 105 गेले आणि बघितलं ते कुत्रं मरून पडलं होतं, ते सडलं होतं आणि त्याच्या सगळ्या आळ्या पडल्या होत्या. हे ई करून उपरलं तोंडाला सगळे विद्यार्थी आले आणि विचारलं सगळ्यांनी. तर त्याला काय झालं म्हणजे कुत्रं मरून पडले. ते कुत्रं किती घाणेरडं आहे त्याचं वर्णन 104 केलं. 104 कुत्रं किती घाण आहे, महाभारतामध्ये वाचा हे प्रकरण फार छान आहे. कुत्रं किती घाण आहे त्याचं वर्णन 104 केलं. पांडवातले 4 आणि 100 कौरव. पण धर्माचार्य तुला बी घाण दिसलं. म्हटलं कुत्रं घाण मेल्यानंतर सगळ्यांचं शरीर होणार आहे, पण त्या घाणीमध्ये मला एक गोष्ट गुरुदेव फार छान दिसली. म्हणजे कोणती? कुत्र मेले पण त्याचे दात बाकी पांढरे शुभ्र होते. जोपर्यंत कुत्र्याचे दात पांढरे शुभ्र आहेत ना तोपर्यंत कुत्र्याच्या नखात रोग नसतो, पण कुत्र्याच्या दाताला पिवळेपणा किंवा काळेपणा आला की कुत्रं जगत नसतं. धर्मराजाने सांगितलं. तसं धर्मराजाला काही घाण दिसायचंच नाही. धर्मराजाला सगळे साधूच दिसायचे, कोणी वावगा दिसायचाच नाही. ही नजर आपली कधी होणार? अभंगामध्ये 2ऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज या नजरेचा अनुभव देतात. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचून न दिसे रीते रे. ही नजर करा, सगळीकडे भगवंताला पाहायला शिका. अशी नजर बघितल्यानंतर विसोबा खेचराकडनं कृपा झाल्यानंतर नामदेवराय महाराजसुद्धा कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावले होते, ही कथा आपल्याला माहिती आहे. तर ही नजर यावी लागते. 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात हरी पाही रे, हरी ध्याई रे, हरी वाचून तुझे नाही रे. फार छान माऊलींनी आम्हाला 3ऱ्या चरणामध्ये घेऊन जात असताना सांगितलं की अरे बाबांनो, तुमच्या ज्यावेळेला अंतःकरणामध्ये तो परमात्मा आनंदरूप प्रकट होतो आणि अंतःकरणामध्ये ज्यावेळेला तो परमात्मा स्वयंप्रकाशाने प्रकट होतो, त्यावेळेला आतमध्ये प्रकाश पडतो ना, त्यावेळेला इतका आनंद होतो की तो डोळे बंद केले तरी हरीला पाहतो, डोळे उठवले तरी हरीला पाहतो, समोर ज्याला ज्याला पाहतो तर हरी दिसतो. तुकाराम महाराजांच्या तोंडाने सांगायचं झालं तर त्याला आपल्या म्हणजे त्यांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की जे प्रेम पुत्रावरती करतो ते दास आणि दासीवरती करतो. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देव त्याची ती जाणावा. त्याच्यामध्ये दया करणे जे पुत्र असतील त्याची दासा आणि दासी, हा अनुभव त्याला येतो. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ज्या वेळेला हरी येतो ना त्यावेळेला हा अनुभव येतो की हरी पाही रे. काय सांगू तुम्हाला, आज देवाचं रूप फार वेगळंच आहे हो. आज एकदम वेगळं रूप धारण केलं देवाने, बाकीच्यांना दिसत नाही. पण नमस्कार करणाऱ्या साधकाला आकाशाच्या ढगामध्ये, आकाशाच्या आभाळातल्या ढगांच्या आकारामध्ये पण भगवंत दिसतो. परवा मला एक फार छान व्हिडिओ आला होता आणि तो व्हिडिओ चुकीचा नाही बरं. मी भगवंताला विनम्र नमस्कार सांगतो की मृत्युंजय बन जे दक्षिणाभिमुख आहेत, जे महाकाल म्हणून जाणले जातात, इंदोरला उज्जैन नगराचे महाकाल, त्या महाकालच्या दर्शनाला आंब्याच्या रसाचा अभिषेक चालला होता. आंब्याच्या रसाचा अभिषेक घालत असताना ते गुरुजी रुद्राचा पाठ करून असे उभ्याने आंब्याचा रस देवावर घालत होते आणि एक गुरुजी खाली वाकून त्या पिंडीच्या शाळुंकीला तो आंब्याचा रस तोडत होते. आणि आंब्याच्या रसाचे एक रुचा पूर्ण झाली की दुसरे गुरुजी पाणी टाकायचे. आणि ते पाणी टाकले त्यांनी की मग खाली येणारा जो आंब्याचा रस आहे ते तिसरे गुरुजी असे ओंजळीने भरायचे आणि पात्रात भरून घ्यायचे आणि तो प्रसादून बाजूला काढायचे. आणि आंब्याच्या रसाचा विहंगम अभिषेक चालला होता. त्याच्यामध्ये वाक्य असं आलं होतं की एक गुरुजी जे हाताने चोळत होते ना त्यांच्या तोंडामध्ये शंकराचं एवढं नाव होतं की त्यांच्यासाठी त्या शाळुंकीवरती आंब्याच्या रसावर पाणी टाकल्यानंतर प्रत्यक्ष भगवान शंकरांचा चेहरा 10 सेकंद प्रकट झाला. योगायोगाने एकाने तो चित्र टिपलं आणि ते माझ्या पाण्यामध्ये आलं. मला डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या की काय भावना असेल त्या गुरुजींची, की त्यांच्या भावनेसाठी तो पशुपतीनाथ, तो रुद्र, तो मृत्युंजय त्यांच्यासाठी पिंडीत प्रकट झाला. बाकी पण लोक पिंडीवर चित्र काढतात.
पण आंब्याच्या रसामध्ये भगवान शंकर नांगळ करतायत. हा कुठला तोडी आहे काय कळत नाही. हा कोणता तोडी राग आहे की आंब्याच्या रसामध्ये माझा प्रभू शिव स्नान करतोय. हा मियागी तोडी आहे का कोणता तोडी आहे? हा अंतःकरण जोडी आहे, हा तोडी नाहीच आहे. हा जो अनुभव आहे ना, तो अनुभव महाराज तिसऱ्या सांगतात, हरी पाही रे, तू प्रयत्न कर, एकदा अभ्यास कर की सगळ्यामध्ये भगवंत आहे. मग तुला चिडचिड होणार नाही, मग तुझी रागराग होणार नाही. मग तुला हा अभ्यास तू केलास ना की मग तुला कुठेही कमतरता भासणार नाही. आणि मग हरी ध्याई रे. मग तू जसं गोपिका डोळे उघडे ठेवून ध्यान करत होत्या आणि डोळे बंद करून ध्यान करायच्या, तसं ध्यान त्यांच्या चित्ताला अंतःकरणाला लागेल, तुझ्या अंतःकरणाला लागेल. आणि मग तुला अनुभव येईल की हरी वाचोनी दुजे नाही रे. एका भगवंतांच्या वाचून या ब्रह्मांडामध्ये अन्य दुसरं कोणतीच गोष्ट नाही. मग आपण मगाशी मनोजी म्हटले तसे भरला घनदाट हरी दिसे. हा अनुभव येईल. अतिशय ज्याला सांगितलं. हा अनुभवानंतर काय येईल, तोंडामध्ये काय येईल की जसं आमचे वारकरी जाताना प्रत्येकाला पुरुषाला माऊली म्हणतात आणि स्त्रीला आई म्हणतात, तो अनुभव साधकाला येईल. मग हरी वाचे रे, वाचेमध्ये हरीचं नाव येईल आणि त्यामुळे प्रत्येकाला ज्याला बघितलं त्याला माऊली अव माऊली अव माऊली अव माऊली असं नका करू माऊली. म्हणजे प्रत्येकामध्ये भगवंताला पाहिजे आणि प्रत्येकाला म्हणजे बाप तो विठ्ठल, स्त्री ती रुक्मिणी, एक चक्र पाणी भरलं असे. हा अनुभव प्रत्येकाला येईल. मग त्याला हरी वाचे रे. वाचेमध्ये हरी आल्यानंतर तर एवढा अनुभव येतो, हा अनुभवाचा भाग चालला आहे की वाचेमध्ये हरी आल्यानंतर हरीच्या शिवाय दुसरं तोंडातनं उच्चारच होत नाहीत. मग सगळं जे काही आहे ते बोलणं, वागणं, चालणं, अंगीकार करणं. जसं नवीन नवरी लग्न होऊन जेव्हा घरी येते त्यावेळेस ते आपल्या पतीला सर्वस्व मानते आणि पतीला सर्वस्व मानल्या कारणामुळे पतीला आवडावं म्हणून कुटुंबातल्या सगळ्यांच्या कपडे चड्ड्या धुत बसते. हे पूर्वीचा जमाना. तर तीच गोष्ट एका भगवंताला वाचेमध्ये घेतल्यानंतर सगळीकडे हा आनंद दिसायला लागतो. हरी वाचे रे आणि हरी नाचे रे. आणि एकदा का हरी आपल्याला आत्मसात झाला की त्या माणसाचे पाय जमीन टेकत नाही. तो त्याला उन्मनी साधली, उन्मनी अवस्था प्राप्त होती. तो उड्या मारा लागतो आणि तो उड्या मारताना त्याच्याबरोबर परमात्मा श्रीहरी पांडुरंगसुद्धा उड्या मारतो. आणि तो सुद्धा विठ्ठल 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 विठ्ठल. देव पण स्वतःचंच नाव घेतो आणि भक्ताबरोबर नाचतो. मग फुगडी काय खेळेल, हमामा काय करेल, हुतुतू काय खेळेल. एक निळोबारायाचा अभंग आहे, मी आज सकाळी प्रकाश काकांना म्हटलं तो अभंग, या रे या म्हणती खेळ मांडू विट्टी दांडू लगोरीचा. तर हा अनुभव हरी नाचेरेचा येतो. मग असं नाचायला लागतं, असं नाचायला की वय नाही, कळ नाही, काही सोय नाही, काही नाही. ते असे सुंदर नाचतात भगवंताच्या भावामध्ये. कथेमध्ये नाचणारे लोक, मी कसा नाचतो कोणी व्हिडिओ करते का त्याकडे बघतात, पण मी बघितलेले आहेत असे की काही काही नाचणारी माणसंही बघितली आहेत की जे नाचताना पूर्णपणे हरिरूप झाले असतात. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो की मला एका थोर संतांची ओळख झाली होती आणि ते संत म्हणजे वाडिया बाबा. आणि ते वाडिया बाबा वसई विरारला नायगावला राहायचे आणि त्यांची माझी डहाणूला ओळख झाली होती. माझ्या सासूवाडीकडून त्यांची ओळख झाली होती आणि नंतर त्यांच्यावर प्रेम बसलं होतं. ते साईबाबासारखेच फडकं वगैरे बांधायचे आणि अपुरा पायजामा घालायचे, म्हणजे आखूड पायजामा घालायचे आणि खिशामध्ये कायम एक कॅमेऱ्याचा रोल असतो ना, त्याची पूर्वी डबे असायचे, डब्या पांढऱ्या रंगाच्या, ती डबी त्यांची असायची आणि त्या डबी त्यांनी कुंकू भरलं असायचं. कोणाला जायचं की कुंकूमध्ये मधले बोट बुडवायचे आणि मधले बोट कपाळ लावायचे. असे अनुभव असा आहे की त्यांच्याकडून कुंकू लावून घेतलं की साधकाला, त्या माणसाला खूप चांगला अनुभव यायचा. तर केशवदत्त महाराजांची जन्मशताब्दी होती, भाद्रपद महिना होता आणि शुद्ध तृतीयेला महाराजांनी प्रकट दिन त्यांचा आहे. तर भाद्रपद जन्मशताब्दीला आम्ही त्यांचा उत्सव करत होतो. त्याला मंदिराचं नुकतंच बांधकाम चालू होतं. केशवदत्त महाराज मंदिराचे अर्ध्या विटांचं खिडक्यापर्यंत बांधकाम झालं होतं. खाली काही तळ नव्हता, काही नव्हता, माती होती आणि त्याच्यामध्ये कीर्तनाला मीच उभा राहिलो होतो. आणि माझ्या पाठीमागे कोपऱ्यामध्ये बगीच्याच्या बाजूला कोपरा येतो आता खिडकीचा, तर कोपऱ्यामध्ये वाडिया बाबा उभे होते आणि आम्ही दोघं पाठ मांडला होता आणि कीर्तन चालू होतं. आणि इतकं छान ते कीर्तनामध्ये कृष्णाचं भजन लागलं आणि वाडिया बाबांना संचार झाला. ते नाचत 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 आले, त्यांनी ते कुंकात बोल बुडवलं, माझ्या कपाळाला लावले आणि मग एकदम जोरात, अरे मला गुजराती होते ते, म्हणजे त्यांची भाषा मदर टंग गुजराती होती आणि खूप इंग्लिशमध्ये छान बोलायचे. तर त्याच्यामध्ये अरे मला कृष्ण दाखव, अरे मला कृष्ण दाखव, अरे मला कृष्ण दाखव करत त्यांची पायाची आडी पडली
हात वाकडे झाले आणि कृष्ण दाखव करत करत ते आडवे झाले आणि वाकडे होता त्यांनी मला धरलं आणि त्यांनी माळा धरून माझ्या सकट खाली पडले. मीही पडलो. लोक म्हटले महाराज पडले. मला अक्षरशः अनुभव सांगतो की 2 मिनटाच्या आत जी भावसमाधी लागली माझीसुद्धा, 10-15 मिनटं मला काही समजत नव्हतं. याला साक्षीदार आज हे वथारवरून सांगणारी शांताबाई पाटील आजही जिवंत आहे. तर तिला विचारा, ज्यावेळी अवस्था अशी काही विचित्र झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला कृष्ण दाखव, तुम्हाला कृष्ण दाखव, आणि कृष्ण दाखव करता करता त्यांनीच काही वेगळी अनुभूती दिली. केशवोत्तम जन्मशताब्दीच्या वर्षातली हे अनुभवाची गोष्ट माझी स्वतःची. तर हा जो आहे तर हरी नाचे रे म्हणजे काय, की ज्याला आतमध्ये परमात्मा प्रकट होतो त्याला तो नृत्य करायला लागतो आणि तो नृत्य असा करतो की तो नृत्य करतो पण त्याच्यासमोर सगळ्यांना नाचवतो. नाचवितो गोपिकांना स्वतः नाचतो, की त्याचं वर्णन आहे. किंवा आपण जे म्हणतो की एक पाय नाचव रे गोविंदा घागरीच्या छंदा, तसा तो भगवंत स्वतः नाचतो आणि साधकाला नाचवतो. तो कोणी पाहावं, कोणी माझा सेल्फी काढावा, कोणी माझा व्हिडिओ काढावा, ही भावना नसते. तिथे फक्त एकच आहे की त्या भगवंताला आवडतं आहे ना, मग त्याला जसं आवडतं तसं मी नाचणार आहे. माझं अंग कसं आहे, विक्षेप कसा आहे, हात वारे कसे आहेत, याचे मला कुठलंही भान नसतं. मी कुठे उभा आहे, मी काय करतो आहे, कशाचंही भान नसतं. माझ्या अवतीभोवती काय आहे, जगामध्ये काही आहे का, कशाचंही भान नसतं. पाऊस पडतो आहे का, खाली माती आहे का, खाली पाणी आहे का, चिखल आहे का, कशाचंही भान नसतं. फक्त एकच की माझा हात धरून तो नाचतोय आणि मी पण नाचतोय. कृष्ण लहान, गोपिका लहान, लहान लहान सवंगडी. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं की गोपी माधव दंग 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 चराचरी, ह्या अनुभव येतो. त्याच्यामध्ये गोपिका आणि माधव दोघे दंग झाले. किती 3 वेळा सांगितले, गोपी माधव दंग 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 चराचरी. ते दंग झाले, ब्रह्मांड दंग झालं, चराचर पण दंग झालं. हे नृत्य जे आहे हे हृदयामध्ये स्वयंप्रकाशी हरिप्रकट झाल्यामुळे, संतांच्या कृपेने समजल्यामुळे, सत्संगामुळे हा ब्रह्मानंद होतो आणि मग हरी नाचे रे हा अनुभव साधकाला यायला लागतो. तो आनंद घेतो आणि त्याला काय होतं माहिती का, हरी पाहता आनंदू साचे रे. नुसतं रासत नाही तर हरी बघता बघता आनंद होतो आणि आनंद साचे रे म्हणजे सुकृत जोडलं जातं. एवढा आनंद होतो की त्यांच्या सहवासात जे येतात तेही सगळे बनून जातात. एका ठिकाणी म्हटले, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. चंदनाच्या संगे काय काही नाही, चंदनाच्या संगे कडुलिंबाला काय म्हणतात, सागर संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली. चंदनाच्या संगे बोरी बिघडली, बोरी बिघडली चंदनाची झाली. तर बोरीसारखे झाड पण चंदन होतं. हा आनंद हरी पाहता आनंदू साचे रे हा 4थ्या चरणामध्ये अनुभवा जाणं सांगतो. 2रं चरण हरी येथे रे हरी तेथे रे. 3रं चरण हरी पाही रे हरी ध्याई रे. 4थं चरण हरी वाचे रे हरी नाचे रे. हे 4 चरणाचा अनुभव होतो. आता हा हरी जो कोणी आहे तो कोण आहे, तर हरी आदी रे, जगाचा ब्रह्मांडाचा आदी म्हणजे मूळ रूपात हरीच आहे. आणि हरी अंती रे, अंतिमता तूच आहे. आता दुसरा अर्थ असा आहे की तू जन्माला आला तो त्याचं कारण पण हरीच आहे. आई वडील निमित्त आहे, तर खरं कारण हरी आहे. आणि तू जेव्हा जाशील त्यावेळेला तुला न्यायला पण हरीच येईल. तेणे वैकुंठ भुवनी घर केले. त्यामुळे हरी आदी आणि अंतिम म्हणजे काय, की तुझ्या आधी पण हरी आहे, तुझ्यामध्येही हरीच आहे. तो स्वयंप्रकाशाने प्रकट झाला आहे. आणि शेवटी तो जाशील ना, लोकांना वाटेल हा गेला, याला जाळून टाका, परंतु तुला न्यायला बाकी नारायणाला असेल. विसरता कामा नये. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. गोनी दांडेकर मामा अख्खं आयुष्य त्यांनी सद्गुरूंच्या एक सद्गुरू शपथ घातली होती. वयाच्या 22व्या वर्षी सद्गुरू म्हटले की माझी गादी सांभाळायची असेल तर अखंड ब्रह्मचर्य पाळायला कोण तयार आहे. 700 शिष्य समोर होते, पण फक्त एक हात वरती आला मामांचा, मी सांभाळेन. आणि 22व्या वर्षापासून 90व्या वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मचर्य मैष्ठिक पाळलं, जसं भीष्मपितामहांनी पाळलं तसं. सगळ्यांना आनंद दिला. आणि पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटल म्हणून डेक्कन जिमखान्यावरती पूर्वी हॉस्पिटल होतं. आता ते ऐकाने मला माहिती नाही. प्रयाग डेक्कन जिमखान्यावरती होतं. त्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये मामा दांडेकरांचा ज्या वेळेला त्यांचा त्रास वाढला तेव्हा त्यांनी दवाखान्यात ठेवलं होतं. आणि त्यावेळेला मामा दांडेकरांची भावसमाधी लागली होती.
त्यावेळेला एका त्यांच्या शिष्याने लिहून ठेवलं की दांडेकर मामाच्या वेळेला नेमके ती खोली पुसायला ती बाई आली आणि सगळ्यांना बाहेर काढलं आणि खिडकी होती, त्या खिडकीतून ती बाई बघत होती, म्हणजे जी शिष्य होती ती बघत होती खिडकीतून. आणि सगळ्यांना ती बाई आपली पुसत त्याला काही काठ्याने पुसायची, खाली वाकून पुसावं लागायचं. ती पुसत होती आणि पुसता त्या बाईने बघितलं, म्हणजे खिडकीतल्या बाईने बघितलं की त्यांना न्यायला प्रत्यक्ष पांडुरंग आला होता. ते दिव्य तेज आलं आणि सांगितलं इथं जायचं नाही, आळंदीत जायचं. मग मामा एकदम झाले. बाईने बघितलं, त्यांना सांगताना रोमांच येते. मामाने तिथं देह एकरूप केला आणि आळंदी आली का विचारलं आणि आळंदीचा पूल आला, जिथे आता पाठशाळा आहे तिथून पूल आहे, त्या पुलावरती आलं आणि मामांनी देह सोडला. हे जे आहे ना, हरी अंती रे, अरे हा अनुभव तुम्ही घ्यायचा आहे, म्हणून आपण बसतोय रोज. हा अभंग मी तुम्हाला का सांगितलं कारण ते आहे, मला आवडतं म्हणून नाही, माऊलींचा अभंग आहे म्हणून पण नाही. मला आज माझी आईच म्हटली की तू लिहितोस एक आणि बोलतो एक. मी म्हणतो मी ती आईला काही बोललं नाही, हसलो. म्हटलं अगं लिहिले ते फक्त नोट्स काढले आहेत, पण बोलणं जे आहे ते अनुभवाचं बोलणं सांगायचं आहे. माझ्या सद्गुरूंनी मला काय अनुभव दिला, मग तो अनुभवाची ओंझळ जर मी दाबून ठेवली तर त्याचा काय उपयोग आहे. तर ती ओंझळ उघडी केली पाहिजे आणि ती सगळी अशी सोडली पाहिजे, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सोडली पाहिजे. म्हणजे मग एवढी अंतःकरणं प्रेमाने भरतील. मग तेवढी भरल्यानंतर त्यांच्या योगाने कितीतरी, एका दिव्याने दुसरा दिवा लागला तर काय होतं, आपण बघितलं होतं, दीपकी दीपकू लावी आहे ना ज्योती, घरोघरी वापी शून्य झाल्या. मग इतर बारके दिवे लावायची गरज पडत नाही. एक दिवा लागला की बारके दिवे लावावे लागत नाही. तो दिवा लावण्याचा तो प्रयत्न आहे. त्याच्यात 4थ्या चरणात सांगतात, 5व्या चरणात सांगतात, हरी आदी रे, हरी अंती रे, हरी व्यापकू सर्वाभूती रे. अरे हरीच, तू पण हरी आहे, तो पण हरी आहे, आणि एवढा हरीचा व्यापक अनुभव येतो की तो सर्वांमध्ये हरी आहे. मग तो एखाद्या कुत्र्यामध्ये आणि पंडितामध्येही दिसायला लागतो, जसं गीतेचं वचन आहे तसं. तो श्वपदापासून पंडितामध्ये सगळ्यांच्यामध्ये दिसायला लागतो. हा अनुभव येतो. म्हणजे अभंगाचं 2रं चरण, 3रं चरण, 4थं चरण आणि 5वं चरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव सांगितले. प्रथम चरणामध्ये सत्संगामध्ये ब्रह्मानंद प्राप्त झाला. मग सत्संग कसा, एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो अभंग चिंतन आपण यापूर्वी केलेलं आहे, आजी सोनियाचा देणू वर्षे अमृताचा घनू. त्यात मी सांगितलं होतं आपल्याला की बरवा संत समागमू प्रकटला आत्मारामू. त्या संत समागम होतो, त्याला आत्माराम प्रकट होतो. आत्माराम हृदय प्रकटला गा, हा अनुभव प्राप्त होतो. तो पहिल्या चरणात सांगितलं की भगवंत आलेला आहे कसं कळतं. बाकीच्या पुढच्या 4 चरणांमध्ये सांगितलं की भगवंताचा आलेल्याचा अनुभव साधकाला काय येतो, तर जिकडे पाहे तिकडे बाई हरी वाचूनी दुजे नाही. किंवा एक ठिकाणी फार सुंदर तुकोबारायांचा हिंदी अभंग आहे, मला फार फार आवडतो. आणि केशवदत्त महाराज हा अभंग म्हणत असताना इतके तन्मय व्हायचे आणि डोळे मिटून कुठल्या तरी वेगळ्या विभूतीला जायचे. ज्यावेळेला मी केशवदत्त महाराजांच्याकडे पाहतो हा अभंग चालू असतो, त्याला मला प्रत्येक वेळा केशवदत्त महाराजांची ती भावावस्था दिसते. मला फार आवडतो तो अभंग. महाराज म्हणत होते की मैं भूली घर जाने बाट. हा अभंग मला जो मिळाला तो केशवदत्त महाराजांच्यापाशी ऐकायला मिळालेला. तर त्याच्यामध्ये गोरस बेचन आए हाट, कहाँ पगडारू देखे अंधेरा. संसारामध्ये पाय टाकावा तिकडे अंधकारच आहे, पण काय देखे तो सब वही न घेरा, देखे तो सब वही न घेरा, मैं भूली घर जाने बाट, हूँ तो थकीत भई रे तुका, हूँ तो थकीत. त्याने महाराजांना विचारलं होतं की महाराज थकीत आहे का चकित आहे. एक टप्पल मारली होती, हूँ तो थकीत आहे. हूँ तो थकीत भई रे तुका. साधना करता करता मनुष्य थकतो आणि अजून का देव दिसत नाही म्हणून व्याकुळ होतो. त्यावेळेला भगवंत दिसायला लागतो. एवढी साधना केली की लगेच दिसायला लागेल असं आहे का, अजिबात नाही. थकलं पाहिजे, व्याकुळ झालं पाहिजे, चकित नाही, थकलंच पाहिजे. साधना करता डोळ्याच्या पाण्याच्या धारा व्हायला पाहिजेत. काय म्हणाले महाराज, हूँ तो थकीत, अशी ताळ बसून ठेवण्यात येते, असा हात त्यांचा. हूँ तो थकीत भई रे तुका, हूँ तो थकीत भई रे तुका, भागा रे सब मन का धोखा, भागा रे सब मन का धोखा, भागा रे सब मन का
धोखा मैं भूली घर जाने बाट. हा आवाज होता माऊलींचा. मला तो आवाज काढता येणार कानामध्ये. तो आवाज महाराजांचा आजही सतत की त्यांनी सांगितलं तो आवाज. हूँ तो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका. तो केशवदत्त महाराजांचा अनुभव ते आम्हाला देऊ इच्छितात, आपला देऊ इच्छितात. तोच खरा. तर हाच अनुभव हरिव्यापक सर्वाभूती रे. आता विवेचन परिपूर्ण झालं. आता एकच प्रश्न, मग तुम्हा आम्हाला हा अनुभव कसा यावा, त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. काय केलं म्हणजे आम्हालाही अनुभवाच्या शिदोरीचा लाभ होईल. आम्हालाही देवाच्या जवळ बसून त्याचा गोपाळकाला खायचा आहे, तो कसा खाता येईल. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत गोपनीय गोष्ट सांगून ठेवली. हरी जाणारे हरी वाणारे हरी जाणारे हरी वाणारे बाप रखुमा देवीवरू हरी राहणारे. ज्याला कोणाला अनुभव घ्यायचा असेल त्यांनी एकच करावं, माझ्या मागं या. आणि माझ्या मागं येऊन मी पाहतोय त्या देवाकडे. तुम्ही पाहतो कोण आहे तर बाप रखुमा देवी, जगाचा बाप हा रखुमा देवीवरू श्री विठ्ठल जो उभा आहे ना त्याची भक्ती करा. बाप रखुमा देवीवरू हरी राणा, राणा म्हणजे राजा, हा उभा आहे ना पंढरीचा राजा, ह्याच्याकडे पहा. आणि याला नुसतं पाहू नका, तर हाच हरी आहे हे अंतःकरणामध्ये जाणा, आणि हाच हरी आहे हे अंतःकरणामध्ये वाणा. म्हणजे परिपूर्ण या अनुभूतीच्या स्तरावरती तुम्ही येऊन पोहोचा की हेच वाणारे म्हणजे ऐश्वर्य. हे त्या भगवंताचं ऐश्वर्य आहे. तो जो वरती उभा आहे ना विटेवरती कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, हाच तो परमात्मा आहे, हा श्रीहरी आहे, हा द्वारकेहून आलेला आहे, हाच गोकुळातून आलेला आहे, हाच रांगता रांगता लोणी चोरणारा कृष्णही हाच आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, कारण माझ्या सद्गुरूंनी संतांनी मला दाखवला, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती उकल कुठे आहे तर बाप रखुमा देवीवरू हरी राहणारे. पुन्हा दुसऱ्या शेवटच्या चरणातल्या दुसऱ्या ओळीमध्ये उकल आहे, बाप रखुमा देवीवरू हरी राहणारे. राणा म्हणजे राजा आहे. आणि याला पहा आणि तुम्ही याला जाणा. तुम्ही नुसतं विठ्ठल बघू नका, ती मूर्ती बघू नका, तो पांडुरंग प्रत्यक्ष आहे हे अनुभव घ्या. तुम्ही त्याकडे पाहत राहा. पाहता 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 असं वेळ की तो एकदा तिथून निघेल तुमच्या हृदयामध्ये शिरेल. तसं भागवतामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही नुसतं भागवत ऐकायची इच्छा व्यक्त करा की भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन बसतो. किंवा उद्धवाला जे भगवंताने वचन दिलं की तुमच्यानंतर भगवंता तुम्हाला कुठं पाहायचं, तर त्याला भगवंताने तिरोधायम प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम तेने वाङ्मयन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे. त्याला भगवंताने दिव्य तेज काढलं आणि भागवत ग्रंथात ठेवलं आणि सांगितलं ते नाही वाङ्मयन मूर्ती. ही वाङ्मयन मूर्ती जे प्रत्यक्ष वर्तता हरे, त्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत बसलेला आहे. तीच गोष्ट मी माझ्या हृदयाला सद्गुरूंना आणि समोरच्या पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो की ज्याला भगवंताला पाहिजे त्यांनी फक्त अभ्यास एकाच नामाचा करावा, तो म्हणजे विठ्ठल नामाचा. मुखामध्ये विठ्ठलाचं नाव असू द्या, येता जाता विठ्ठलाचं चिंतन करा. विठ्ठलाशिवाय दुसरं कुठले सर्वस्व मानू नका. त्या विठ्ठलाला आपलं माना. एक क्षण असा येईल की विठ्ठलाला आपलं मानता मानता तो विठ्ठल तुमच्या हृदयामध्ये येऊन बसेल. म्हणजे तुम्हाला त्या विठ्ठलाचं वाहणारे म्हणजे ऐश्वर्याचा लाभ तुम्हाला होईल. हरी तुम्ही जाणला आहे. मग आपोआप संत संगी ब्रह्मानंदही होणार आहे आणि आपोआपच तुम्हाला अनुभव येईल की हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी पाही रे, हरी द्याही रे, हरी वाचे रे, हरी नाचे रे, हरी आदी रे, हरी अंती रे. आणि एकच गोष्ट सत्य, हरी जाणारे हरी वाणारे बाप रखुमा देवीवरू हरी राहणारे हरी राहणारे हरी राहणारे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री दत्तात्रय जनार्दन. श्री एकनाथ महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मधुसूदन महाराज की जय. सर्व संतन की जय. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. जय श्री कृष्ण.